मला नाही माहित. मी गाडीत बसणारच नाही. आधी काय ठरवलंयस ते सांग. ते गाडीत बसून डिस्कस करू ना. इथे पावसात काय उभी राहिली नाही, आधी काय ठरवलंयस ते सांग. कशाचं? ते घरी यायचं वगैरे ना. हे बघ ते आता तरी शक्य नाही यार बच्चा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काय यार, काहीच काय शक्य नाहीये. घरी येणं शक्य नाहीये. मी अपार्टमेंट मागते ते शक्य नाहीये. तू मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं बच्चा तुझं काय? नाही माहित. मी नाही काम करते. मी तुझ्या घरी जाते आणि तुझ्या आई बाबांना सांगते की आपलं पॅचअप झालंय म्हणून. आणि सगळ्यांना सांगते तू त्यांना सगळ्यांना फसवतो. तुला दुसरं काही सुचतच नाही का? नाही सुचत. नाही तू ना एक काम कर. तू अशा छोट्या छोट्या गोष्टींचाच विचार करत बस. माझ्या डोक्यात होतं वेगळं प्लॅनिंग. ते जाऊ दे आता. काय उपयोग नाही ना. पण काय काय प्लॅनिंग करत होता तू? जाऊ दे आता. तुला सांगून काय फायदा. सोड. सांग ना. माझ्या डोक्यात होतं लाख प्लॅनिंग की काहीतरी फॉरेन ट्रिप वगैरे आपण करूया. पण सोड ना. तुला काय घेणं देणं ना. फॉरेन ट्रिप? कोण चाललंय फॉरेन ट्रिपला? अजून कोण असणार? मी काय पानवलकरांना घेऊन जाऊ का? अर्थात आपण दोघं. आपलं कधीच प्लॅनिंग चाललं होतं ना फॉरेन ट्रिपला जाऊ. म्हटलं जाऊया. पण नाही, तुझ्या डोक्यामध्ये याच सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना. ओ गॉड, सिरियसली? तू एक काम कर. तू घरीच जा ना. तू राधिकाला करतेस का फोन? ठीक आहे बोल. नाही नाही नाही, सॉरी सॉरी. पण कुठे कुठे जातो आपण? नाही असं काही प्लॅनिंग नाही केलेलं. पण ठरवूया ना आपण. ओके ओके, ठरवलं नाहीये ना. ठीक आहे, मी सांगते. पण युरोपला जाऊया. युरोपनेच नाही. नाही नाही नाही. युरोप वगैरे खूप महाग आहे आणि इतके दिवस आपल्याला जायला वेळ पण नाही मिळणार. आपण छोटं मोठं करूया. पण नक्की छान प्लॅन करूया. ओके. यार, किती excited आहे. हा पण आता एक गोष्ट हा बच्चा. आपण एवढं छान प्लॅन करतो ना फॉरेन ट्रिपचं. तर आता डोक्यातून या छोट्या मोठ्या गोष्टी काढून टाक ना. त्याने मला त्रास नाही देणार ना तू आता. हा, ओके. गुड गर्ल. आता बसूया आपण. आज पाऊसही वाढतोय. चल ना बच्चा आत बसूया ना. हा चालेल. हा, चल. गॉड, आय लव्ह आई, यू यार. बच्चा सॉरी. आय लव्ह यू. ओके. चल ये बस बस. अथर्व, अरे इथे काय करून राहिला? उतर खाली. उतर. चल, उतर बरं. ये इकडे. हा, स्कूल मध्ये जायच्या टायमाला असं काऊन मागतोस रे तू अथर्व? हा, तुला जायचं नाही का स्कूल मध्ये? नाही. नाही काय म्हणून राहिला? स्कूल मध्ये जायचंय. चल उठ बरं. चल, निघायचंय आपल्याला. चल चल लवकर. अथर्व, काल रेवती मावशी भेटली होती. बघ ती मी तुझी तक्रार करून राहिल्या. तू गणिताचं होमवर्क काऊन नाही करत? मी काय तो? खोटं बोलायचं नाही. मला सगळं कळतं अथर्व. तू होमवर्क करत नाहीस. काऊन नाही करत? हा, गणिताचा होमवर्क करायचा अथर्व. हा, तुला माहितीये गणितात आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. तुझे बाबा तर गणितात एकदम पैकीच्या पैकी मार्क घेऊन यायचे. मग आमच्या कॉलेजमध्ये तर टॉपर होते ते. मध्ये अभ्यास का नाही घेत? त्यांना आता वेळ नसतो ना. कामात असतात ते, म्हणून नाही घेत. काम तर तू पण करते. ते सारखेच कामाचं असतं. जिंकले जा जिंकले जा. हे कर ते कर. म्हणजे माझा अभ्यास का नाही घेत? अरे, खूप काम करतात, पैसे कमवतात, म्हणून तर तुला छान छान गेम आणून देतात की नाही? काम तर तू पण करते. तुला पण पैसे भेटतात. आणि तू म्हणजे अभ्यास पण घेते. आता आज संध्याकाळी ते आले ना का मी सांगेन त्यांना तुझा गणिताचा अभ्यास घ्यायला. मग तू पण टॉपर होशील. चल बरं लवकर. रघु जरा आनंदला पाठव बरं. हो सर. हाय. हा अरे आनंद ये बस बस. का बोलवलंच मला? हा अरे जरा महत्वाचं सांगायचं होतं तुला. नेक्स्ट वीक कदाचित मला सिंगापूरला जावं लागतं. सिंगापूर? अरे वा. वहिनीला घेऊन जातोस का वेकेशन साठी? नाही नाही हे कजारियाला भेटायला चाललोय. कजारिया? कोण? कोण कजारिया? अरे कजारिया आनंद आपला जुना क्लायंट नाही का? आठवत नाही तुला? नाही. हा म्हणजे आपलं बघ जुनं ऑफिस बँड्राला जेव्हा होतं तेव्हा तिथे बराचदा यायचा तो. तुला माहिती असेल. मला का आठवत नाहीये. असेल असेल म्हणजे आता लक्षात नसेल. बरीच वर्ष झाली त्याला. पण हा कजारिया त्याला भेटायला चाललोय आणि त्याच्याबरोबर जरा बिझनेस डील जरा डिस्कस करायचं. सिंगापूरला कशाला जायला हवं? तो बँड्राला येत होता ना. सिंगापूरला याच्यासाठी कारण तो आता तिथे सेटल झालाय ना.
ओके म्हणून अच्छा ओ सो कसं आहे, त्याला आपल्या प्रॉडक्टचं तिकडे आउटलेट सुरू करायचं म्हणाला, तर ते जरा बिझनेस प्रपोजल डिस्कस करायला जायचं म्हणतोय मी. एका क्लायंटसाठी गुरु तुला हे योग्य वाटते का तिथे जाणं? म्हणजे बघ ना, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. नाही आनंद, कसं आहे, ट्राय टू अंडरस्टँड. ओके, या 4 आण्यांनी जर 12 आण्याचा प्रॉफिट होत असेल आणि तोही सिंगापूर डॉलर्स मध्ये, तर का नको जायला? म्हणजे ऐक, त्याचा तिकडे मोठा सेटअप आहे आणि त्याचा टर्नओव्हरच कितीतरी लाखात आहे आणि तेही डॉलर्स मध्ये. त्यामुळे आपल्याला जर त्याच्यातनं 20-25 कोटीचा बिझनेस मिळत असेल तर वाय नॉट? 20-25 कोटी डॉलर्स? डॉलर्स नाही, इंडियन रुपीज मधले 20-25 कोटी. खूप आहे. Exactly. 20-25 कोटी. तू जा जा जा. हा आणि होय, कपूर सरांशी बोललास का? नाही कपूर सरांना मी काय विचार केला, म्हटलं मोठी डील आहे तर आधी आपण जावं. आता कसं आमचे जरा फ्रेंडली रिलेशन पडतात हा, ते. ना, सो मी आधी जाऊन येतो आणि मग सांगतो. तूही काही बोलू नको. नो. आणि हे बघ, हे ऐक, मी श्रेयसशी बोलू का तुझी तिकीट बुक करायला? नाही इट्स ओके, मी करतो मॅनेज. नक्की? हा. अरे वा. आणि ऐक, तू जाणार असेल ना तेव्हा आम्हाला सांग हा डेट. मग कळलं की तू निघालास आणि मग आम्हाला कळेल. हा, तू गेलास की मग आम्ही इथे धमाल करू. ते नाही म्हणजे इथे कामात धमाल आणूया ना आम्ही सिंगापूरसाठी. येस आनंद ना, आता गंमत करतोय ते ठीक आहे, पण मी गेल्यानंतर तुलाच सगळं मॅनेज करायचं. सो यु नो, लक्ष दे. हा, वेस्ट इट गोज विदाउट सेइंग यार. चल. येस, थँक्स. वाह, क्या बात है. आनंद एवढं लवकर पटेल असं वाटलंच नव्हतं. आता रस्ता क्लिअर झालाय. मिस्टर गुरुनाथ, शनायाला कळवा. हॅलो हा बोल. हा, ऐक, आनंदला पटवलंय. आनंद पटलाय आणि आता आपण फॉरेन ट्रिपला चाललोय, सिंगापूरला. सिंगापूरला का चाललोय आपण? लेट्स गो टू युरोप ना. अच्छा, असं काय करते? ट्राय टू अंडरस्टँड. युरोप असं 4-5 दिवसात होतं का? त्याला छान वेगळी लॉंग ट्रिप प्लॅन करूया ना. त्यापेक्षा सिंगापूर इज मस्त ना. आता त्याला जाऊया. नाही ना, पण मला युरोपला जायचंय. बच्चा, ऐक ना जरा माझं. असं 4-5 दिवसात युरोप फिरण्यात काय मजा आहे? हा, आणि तुला एक गंमत माहितीये का? सिंगापूर म्हणजे शॉपिंग पॅराडाईज आहे. शॉपिंग पॅराडाईज. तिथे तुला वाटेल ते ब्रँड्स मिळतील, म्हणजे इंडियात बघायला पण मिळत नाही असे ब्रँड्स. सो सिंगापूर मध्ये मजा येणार आहे तुला. अरे हा यार, मी विसरलेच होते. मी खूप शॉपिंग करणार आहे. ओके, ये डन. हा, फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवा बच्चा, आपण सिंगापूरला जातोय हे कुणालाही सांगायचं नाही, कळलं? ओके ठीक आहे, कळलं. काय कळलं? आपण सिंगापूरला चाललोय दोघं जण. हेच सांगायचं नाहीये बच्चा. अरे हो ना, पूर्ण ऐकून तर घे. आपण दोघं सिंगापूरला चाललोय, कोणाला सांगायचं नाही. मी तेच बोलते. ओके, प्लीज कुठेही बोलू नकोस. ऑलराईट? ओके, आय लव्ह यू. बाय. लव्ह यू. बाय.